रिपब्लिकन पक्ष खोरीपा केंद्र कार्यालय मध्ये पक्षचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजाभाऊ खोब्रागडे यांचा स्मृतिदिन साजर केला। बाबासाहेबांचे स्मरण करताना त्यांनी सांगितले की डॉक्टर आंबेडकर हे कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, समाज सुधारक आणि भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार होते। रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस, राज्यसभेचे माजी उपसभापती, आमचे नेते दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा आज स्मृती दिन आहे। त्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज या रिपब्लिकन पक्ष कार्यालयामध्ये आम्ही त्यांना वंदन केलं, अभिवादन केलं। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे चंद्रपूरच्या अतिशय गर्भ श्रीमंत अशा या महान नेत्यांचा आज स्मृती दिन आहे। आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो। ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दिलीपदादा जगताप सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष भागवतजी कांबळे आहेत, आमचे मुंबईचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील आहेत, त्यावर आमचे अशोक कांबळे साहेब आहेत। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आज बॅरिस्टर साहेबांना अभिवादन करायला रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष झाला असता तर आज रिपब्लिकन चळवळीचं जे काय आहे त्यापेक्षा वेगळं चित्र दिसलं असतं असं मला वाटतं। या दिग्गज नेत्याला मी आदरांजली अर्पण करतो। जय महाराष्ट्र। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ खोरीपा या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे दिग्गज नेते आदरणीय राजाभाऊ खोब्रागडे साहेब यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व जमलेलो आहोत। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा इतिहास, त्यांच्या घराण्याचा इतिहास आपले रिपब्लिकन पक्षाचे नेते भाऊ निर्भवणे यांनी आपल्याला सांगितलं। मी त्याच्यावर पुन्हा आज दिवंगत नेते राज्यसभेचे उपसभापती राजाभाऊ खोब्रागडे साहेबांचा स्मृतिदिन। या स्मृतिदिनी आज त्यांचा हा जो वर्ष आहे ते जन्मशताब्दी वर्ष आहे। या जन्मशताब्दी वर्षातला हा स्मृतिदिन, या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करताना मी मुंबईचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांना पुष्प वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता। त्या प्रसंगी ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे नेते दिलीपदादा जगताप, रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय भाऊ निर्भवणे साहेब, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय नंदकुमार रोकडे साहेब हे सर्व उपस्थित राहिले होते आणि आजच्या क्षणी आम्ही सर्वांनी बॅरिस्टर साहेबांना विनम्र अभिवादन करून त्यांना पुष्पहार घातला आणि कार्यक्रम संपुष्टात आणला।